बाहेर या. बाहेर या. त्यामुळे किती प्रॉब्लेम झाला माहिती आहे आम्हाला. आई शपथ सांगतो तुम्हाला, तुम्ही येण्याआधी ना मी, भावना आणि आनंदी आमचं त्रिकोणी सुखी कुटुंब होतं. पण तुम्ही वाट लावली हो आमची. काय बोलताय तुम्ही सिद्धिराज? आज तुम्ही जे इथे उभे आहात, मोकळेपणाने वावरताय. अहो माहिती आहे, माहिती आहे. तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. तुमच्यामुळे मी केस मधून सुटलोय. पण म्हणून त्याचा मिंध्या पण तुम्ही असा वसूल करणार आहात का? सिद्धिराज प्लीज, मी कसलाही वापर करून घेत नाहीये. माझ्या मुलीला भावनाची गरज आहे म्हणून भावनाची मदत मागण्यासाठी मी तुमच्याकडे येतो. इतर माझा कुठलाही हेतू नाहीये तुमच्याकडे येण्याचा. तुम्ही ना एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. जशी भावना आनंदीची आई आहे ना, तसा मी आनंदीचा वडील आहे. जन्माने जरी ती माझी मुलगी नसली तरी आमचा नाता मुलगी आणि बाबा सारखाच आहे. सगळी नाती जन्माने ठरत नसतात. काही नाती आपण निवडून आपण आपल्याशी करतो. माझं आणि आनंदीचं नातं सुद्धा तसंच आहे. तुमचा प्रॉब्लेम काय पण? तुम्ही साधा भेटून देत नाहीत मला. मी बघितलंय ना तुम्हाला. आम्ही काही क्षण एकमेकांसोबत घालवले ना, तुमच्या डोळ्यात ते खुपतं. काय प्रॉब्लेम काय तुमचा? का भेटून देत नाही तुम्ही मला आनंदीला? का सतत तुम्ही भावनाला तुमच्यापाशी बोलवतायत आनंदीचं कारण देऊन? अहो अजून किती दिवस सहन करायचंय मी हे सगळं? किती दिवस माझ्यातल्या बापाने ही परीक्षा द्यायची आहे? सांगा ना. हे बघा, तुम्हाला शेवटचं सांगतोय, हा सगळा जो प्रॉब्लेम आहे ना, हा तुम्ही आल्यापासूनच सुरू झाला. तुम्ही येण्याआधी आमच्या तिघांचं आयुष्य खूप निवांत होतं. आजी, आज काय माहितीये का? 14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे, प्रेमाचा दिवस. बघा ना, हरीश भाऊजी आणि सिंचना प्रेमाच्या गप्पांमध्ये छान गुंतले असतील नाही? आई बाबा पण दरवर्षीप्रमाणे फिरायला गेलेत. आजी, या घरात ना सगळे पुरुष, सगळ्या बायका इतके रोमॅन्टिक आहेत ना. आणि या सगळ्यात माझा नवरा एकदम कोरडा माणूस. त्यांना ना हे रोमॅन्टिक, हे व्हॅलेंटाईन डे वगैरे काही कळतच नाही हो. मागच्या वर्षीची गंमत सांगू? मागच्या वर्षी ना त्यांनी व्हॅलेंटाईन गिफ्ट आणलं होतं माझ्यासाठी. काय असेल सांगा बरं? 5 रुपयाचं टिकलीचं पाकिट. आणि तेही त्यांनी आणलंय हे त्यांनी मान्यच केलं नाही. मी सारखं सारखं विचारायला लागले तर परत करायला निघाले. हे असे एकदम कोरडे, काही रोमांस नाही, काही नाही आयुष्य. म्हणजे बघा ना, मी काही मजाच करायची नाही का? पण आजी, या वर्षी ना मी ठरवलं, या वर्षी व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा म्हणजे करायचा, आणि तोही यांच्याच बरोबर. आजी, तुम्हाला म्हणून सांगते, मी ना एक आयडिया केलीये. आता बघू ती आयडिया किती काम करते ते. आणि हो, आता एवढं सगळं मी तुम्हाला सांगितलंय म्हणजे तुम्ही आमच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी आहात बरं का? आणि ती आयडिया जर का फसली तर तुमच्या नातवाचा ना असं करकचून कान पिळा. काय? विश्वाचा फोन. जयंत, हो मीच बोलतेय. बरोबर ऐकलंयस तू. काय प्रॉब्लेम आहे रे तुझा? हा, मी तुला सांगितलं होतं ना, माझा तुझ्यावर अजिबात विश्वास उरलेला नाहीये. अरे तुझ्याशी लग्न झाल्यापासून तू मला इतका त्रास दिलायस, इतका छळलायस ना, की तुझं तोंड सुद्धा बघावंसं वाटत नाही मला. अरे तुला भेटणं, तुझ्याकडे परत येणं तर दूर, मला तुझा आवाज सुद्धा ऐकायचा नाहीये.
जानू आणि हे काय चालवलंयस तू? मला शोधण्याचे सगळे प्रयत्न सुरू आहेत ना तुझे? नाही, मला सांग, मी जर का विश्वाकडे सेफ आहे तर काय प्रॉब्लेम आहे तुला? का आमच्या आयुष्यात घुसण्याचा प्रयत्न करतोयस तू? आणि आता तर काय, चक्क वेषांतर वगैरे करायला लागलायस. आणि काय रे, काय धमकी दिलीस तू ललिता काकूंना? तू ते जे काही सुखविंदरचं नाटक वगैरे करतोस ह्याबद्दल जर का त्यांनी कुणाला सांगितलं तर विश्वाच्या जीवाला धोका आहे. तुझी हिंमत कशी झाली जयंत हे सगळं बोलायची? नाही जयंत, एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्वा माझा मित्र आहे आणि जर का त्याला काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही. जानू जानू प्लीज. माझं बोलणं नीट लक्ष देऊन ऐक जयंत. मी शब्द देते तुला, पुढच्या 10 दिवसात मी स्वतःहून तुला भेटेन. तू मला भेटणार आहेस जानू? माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये. पुढच्या 10 दिवसात मी स्वतःहून तुला भेटेन, पण एका अटीवर. विश्वाच्या, त्याच्या घरच्यांच्या किंवा माझ्या घरच्यांच्या केसालाही धक्का लागलेलं मला चालणार नाही. जानू आणि हो, कधी, कुठे, केव्हा, कसं भेटायचं हे मी तुला सांगणार. पण तोपर्यंत तू मला भेटायचा अजिबात प्रयत्न करणार नाहीयेस. तू माझ्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही आणि विश्वाच्या घरी सुद्धा जायचं नाही. तू जर का माझ्यापासून लांब राहिलास तर आणि तरच मी तुला भेटेन. जानू जानू मला भेटणार आहे. आपलं सगळं आयुष्य असं नजरेसमोरून भरभर जात आहे बघा. अशीच देवळात आपल्या आयुष्याची सुरुवात झाली. आधी मैत्री, मग प्रेम आणि मग अर्थातच लग्न. आधी आपण दोघे आई, नंतर व्यंकी, मग संतोष आणि मंगल, त्यानंतर भावना, हरीश आणि मग आपलं शेंडे फळ जानू. असं पटपट आपलं कुटुंब मोठं होत गेलं ना. मग अर्थात मंगलची पाठवणी, भावनाची पाठवणी आणि मग जानूची पाठवणी. आपली जानू. लक्ष्मी, हे काय ठरलंय आपलं? जानूच्या आठवणीनं डोळ्यात पाणी नाही आणायचं ठरलंय ना? जानूच्या फक्त छान आठवणीच आठवायच्या आपण. आपली सगळी मुलं छान मार्गाला लागली. म्हणजे बघा ना, आता आपली मंगल जावई बापूंबरोबर बँगलोरला गेली आहे. शांतपणे आयुष्य आहे आता तिचं. पण आता हरीश आणि सिंचनाने वेगळा संसार थाटला. का कोणाष्ट कसं वाटायला लागले की जेवढ्या पटपट आपलं कुटुंब मोठं झालं होतं ना, तेवढ्याच पटपट आता छोटं छोटं व्हायला लागलं. लक्ष्मी, म्हणतात ना, आयुष्यभरासाठी फक्त नवरा आणि बायको एकमेकांचे असतात. बाकी सगळे काय येतात आणि जातात.